नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. आम्ही कोणावरही खोटे आरोप करण्याच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. जे घडले आहे तेच लोकांसमोर ठेवतो आणि जे घडलेले नाही त्याची बनावट कथा रचत नाही. आज काही गोष्टी तथ्यांसह मांडणार आहेत, ज्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे आपोआपच मिळतील. सुषमा अंधारे यांचं एक वाक्य खूप चर्चेत आलं होतं. आम्ही घाबरत नाही, आम्ही लढायला तयार आहोत. खंबीरपणाचा हा दावा ऐकायला चांगला वाटतो, पण त्याचबरोबर त्यांनी अनेकदा इतरांना अवकातीत राहून बोला अशा भाषेत सुनावलाय. और क्या दिया था तू किसके अरे लिए अंधारे कहता तेरे को है? जानता हूँ मैं, तेरी सारी हरकतों को जानता हूँ। बाला साहब ठाकरे का अपमान औकात करने में वाली रहकर बात कर, किसको कलंकिनी, बदतमीज कहता तूने है? जो कलंक लगाया। प्रश्न असा आहे की जेव्हा कोणी त्यांच्या भूतकाळातील विधानांची आठवण करून देतो तेव्हा एवढा संताप का होतो? लोकांची स्मरणशक्ती कमी नसते. अनेक भाषणं, मुलाखती आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हिडिओज आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणी काय बोललं होतं हे लपवून ठेवणं शक्य नाहीये. मी वैयक्तिक आयुष्यावर बोलत नाहीये आणि बोलणारही नाहीये, मात्र सार्वजनिक आयुष्यात केलेली विधानं आणि घेतलेल्या भूमिका यांची चर्चा होणारच आहे, कारण सार्वजनिक जीवनात उत्तरदायित्व असतं. सुषमा अंधारे यांनी अलीकडे असे म्हटले की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणारी लोक नीच आहेत. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की याआधी स्वतः त्यांनी ठाकरे कुटुंबांबद्दल काय भूमिका घेतली होती? त्यांच्या जुन्या भाषणांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या वयावर, त्यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या शैलीवर टीका केलेली दिसते. ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागले आणि त्या हातात तलवार. तरुणीबाण पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली दंडा खेळायला लागले का? जे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश ना, ते नीच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बाबतही कठोर शब्द वापरलेले दिसतात. कधी चेले चपाटे, कधी प्यादे, तर कधी महाराष्ट्र कोणाच्या मालकीचा नाही अशा स्वरूपाची वक्तव्य त्यांनी केली होती. फक्त एवढंच नाहीये, आदित्य ठाकरे यांच्या बाबतही त्यांनी उपहासात्मक आणि टोमणेखोर भाषा वापरल्याची उदाहरणं समोर. मारतायत की दही हंडी आम्ही साजरी करणारच. अरे कर की एकदा काय 100 वेळा कर. फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दहीहंडी खेळायची तू. ठाकरे कुटुंबावर सातत्यानं टीका करणाऱ्या व्यक्तीकडून आज त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन ऐकायला मिळत आहे. राजकारणात भूमिका बदलू शकतात, विचार बदलू शकतात, पक्ष बदलू शकतात, पण मग काल जे बोलतो ते विसरून आज इतरांना दोष देणं योग्य ठरतं का? हा प्रश्न जनतेला पडणं स्वाभाविक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्याला नीच म्हणण्याआधी स्वतःच्या जुन्या वक्तव्यांकडे एकदा पाहिलं पाहिजे, कारण लोकांपुढे सर्व नोंदी उपलब्ध असतात. फार मोठी गल्लत करताय. हे कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे. आपल्याला येड्यात काढायचा कार्यक्रम. राजा बाळा ठाकरे, मग राजा उद्धव ठाकरे, मग राजा राज ठाकरे, मग शर्मिला ठाकरे, मग रश्मी ठाकरे, मग आदित्य ठाकरे. ठाकरे सन्स अँड कंपनी. जे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश ना, ते नीच आहेत. अव्वल दर्जाचे नीच. भाषणे, मुलाखती, व्हिडिओ सर्व काही जतन केलेलं असतं. म्हणूनच आजचा मुद्दा व्यक्तिविरोधी नाही तर भूमिकांमधील विसंगतीचा आहे. काल ज्यांच्यावर टीका केली त्यांनाच आज महान म्हणायचं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांनाच दोषी ठरवायचं, हे लोकांच्या लक्षात येतं. जनतेसमोर सत्य ठेवणं हेच आमचं काम आहे. निर्णय मात्र जनतेचा त्यांनी घ्यायचा आहे. कालची विधानं खरी मानायची की आजची भूमिका तुम्ही ठरवायचंय. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जे काही व्हिडिओज मी तुम्हाला दाखवलेत त्याबद्दलही सांगा. नमस्कार.